हॅलो, माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला भरलेली मिरची मी कशी करते ते सांगणार आहे। प्रत्येक गृहिणीला बहुतेक भरलेली मिरची करणं येतच, पण ती मी कशा पद्धतीने मी करते ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले मी जी मिरची असते त्याला मधनं स्लिट करून घेते आणि मग त्यातले सगळ्या बिया काढून घेते आणि ही मिरची खूपच टेस्टी लागते। तर ही मिरची जर केली तर 5-6 मिरच्यासुद्धा जर तुम्ही आठवडाभर किंवा 3-4 दिवस तरी या पुरतात आणि त्या टिकतात सुद्धा। आता ही स्लिट करून घेतल्यानंतर याच्यामध्ये मी काय घालते ते मी सांगणार आहे। प्रत्येकजण काहीतरी वेगळं घालत असतं, पण माझी जी पद्धत आहे त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी डाळीचं पीठ, लिंबू, कोथिंबीर, हळद, तिखट, धने जिरे पूड, तीळ, मीठ, साखर आणि कांदा लसूण मसाला असं सगळं याच्यामध्ये घालणार आहे। हे सगळं मी मिक्स करून घेतलं आणि त्याच्यानंतर मी मिरच्या भरायला सुरुवात केली। आता या मिरच्या माझी आई खूप टेस्टी करते, तिच्याकडनंच ही मी रेसिपी शिकली आहे आणि याच्यामध्ये अजून 2 इन्ग्रेडियंट्स मी घातले आहे जे तुम्हाला दाखवणं मी विसरली, ते म्हणजे खोबरं आणि दाण्याचं कूट। त्यांनी याला अजून जास्त टेस्ट येते आणि मग हे शॅलो फ्राय मी करते आणि वाफवते जेणेकरून ती मिरची मऊ पडते आणि त्यातलं आतमधलं जे स्टफिंग असतं ते छान शिजतं आणि ही अशी मिरची तयार।